नमस्कार. आम्ही आज आमच्या शाळेची वारी पोस्ट ऑफिसच्या दारी घेऊन जात आहोत, कारण की मुलांना पोस्ट ऑफिसचे पूर्ण माहिती भेटावी हाच यामधील उद्देश आहे. होय मुलांनो, शाळेची वारी 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 तर मुलांनो, आपण सर्व आज आपल्या ग्राम कडोती टोला गावातील पोस्ट ऑफिसला भेट दिलेली आहे. तरी आपल्या या पोस्ट ऑफिसच्या सुंदर छोट्याशा रूमच्या समोर आपण आलेलो आहोत. आपल्या गावातील मान्यवर पण या ठिकाणी आपल्या हाकेला आव देऊन या ठिकाणी आलेले आहेत. तर आदरणीय गावचे पोलीस पाटील भीमरावजी साखरे पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थिती दाखवली. त्यांचं सुद्धा मी मनस्वी आभारी आहे. त्याचबरोबर आमच्या समितीमधील मेंबर आदरणीय लताताई, आदरणीय पवन भाऊ हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर आपले पत्रकार नेहमी शाळेच्या बातम्या देण्यासाठी सक्रिय असतात. कोणताही नाव लफा लातोटा या तत्वावर शाळेच्या प्रसिद्धीसाठी नेहमी प्रयत्न करतात असे किशोर भाऊ वालदे हे या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर आपल्यामध्ये एक नेहमीच आपल्या बरोबर असणारे आदरणीय राधेश्यामजी परतिती हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांचं आपण पाण्यावाल्या टाळ्या वाजवून स्वागत करूया. स्टार्ट. थोडा ठीक आहे, धन्यवाद. आपल्या या सर्वांना सोबत घेऊन गावकऱ्यांना, तसेच आपले पोलीस पाटील, समितीमधील सदस्य, आदरणीय प्रतिष्ठित नागरिक, तसेच आपल्या शाळेचे शिक्षक आदरणीय कुसराम सर या सगळ्यांना मान देऊन आपल्या गावातील पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्टर आदरणीय विशालजी पवार साहेब यांनी आपल्याला या पोस्टाच्या छोट्याशा उपक्रमाला ही होकार दिला. सर, तुम्ही बिंदास मुलं घेऊन या, मी तुमच्या सर्व मुलांच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. कारण की बघा, आज आपल्या गावामध्ये पोस्ट ऑफिस आहे, पण या ऑफिसमध्ये काय कामं चालतात आणि कसे चालतात हे आपल्याला माहिती असायला हवं. जसे तुमचे काही प्रश्न संपतील त्यानंतर आदरणीय विशालजी पवार साहेब आपल्याकडून जी उरलेली माहिती असेल आणि त्यांना जी सांगावीशी वाटते ती पण सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. तर आजच्या उपक्रमाबद्दल मी फक्त थोडक्यात सांगतो. आपला हा उपक्रम म्हणजे काय, तर आपण आता एका दुकानाला मागच्या शनिवारी भेट दिली. त्या दुकानात चालणाऱ्या सगळ्या गोष्टीचा उहापोह आपण बघितला. त्याच्यावर असणारे प्रश्न तुमच्या मनातले तुम्ही विचारले, दुकानदारांनी माहिती दिली. बरोबर आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना तुम्ही सध्या भेटत आहात प्रकल्पाच्या माध्यमातून. डॉक्टरपासून तर तुम्ही स्वस्त धान्य दुकानदारापर्यंत, सरपंचापासून पोलीस पाटलांपर्यंत सगळ्या प्रतिष्ठित व्यक्तींना तुम्ही सध्या भेटत आहात. तर आजचा उपक्रम पोस्ट ऑफिस. मोबाईलच्या दुनियेमध्ये कुठेतरी पोस्ट ऑफिसचा जमाना मागे पडला. परंतु पहिल्या काळामध्ये आपण हिंदी पिक्चरमध्ये बघतो, कबूतर जा जा कबूतर जा मेरी, म्हणजे त्यांनी जी चिठ्ठी लिहिली ती कबुतराद्वारे पाठवायची.
हुशार पक्षी मानलं जातं कबुतराला. त्यानंतर पोस्ट ऑफिसची स्थापना झाली डलहौसीच्या काळामध्ये. आणि मग त्या पोस्ट ऑफिसमध्ये तिकीट वगैरे या सगळ्या गोष्टी आता तुमच्या प्रश्नातून तुम्ही कळतात. पोस्ट ऑफिसचं काम एकच आहे, आपल्या मनातील भावना त्यावेळेस मोबाईलमध्ये मग ते आपण आपल्या नातेवाईकापर्यंत मित्रापर्यंत मैत्रिणीपर्यंत कसे पोहोचणार यासाठी पोस्ट ऑफिसची स्थापना झालेली आहे. बरोबर आहे. मग या मोबाईलच्या दुनियेमध्ये कुठेतरी पोस्ट ऑफिस मागं पडलं. परंतु आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये किती शिक्षण पाहिजे व नोकरी करण्यासाठी काय पात्रता पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टी आज तुम्ही तुमच्या प्रश्नाद्वारे सरांना विचारू शकता. सरांना विनंती असेल एखादा प्रश्न नाही आला आमचं नाववर वाटला बिंदास त्याला आपण नंतर उत्तर देऊ शकता, असं काही नाही आहे. पण प्रश्न जेमतेम सगळे सरासरी आपले मुलं विचारतील त्यांच्या पातळीचे त्यामुळे तुम्ही सहजतेने उत्तर देऊ शकता. तर आपण मला वाटतं आता आपल्या उपक्रमाला सुरुवात करू. या ठिकाणी आपण आता मुलांच्या मनातील काही प्रश्न अगोदर घेऊया, नंतर सर्व मान्यवरांनी त्यांची माहिती सांगतील. ठीक आहे. तर आपण आता यात पहिलीपासून सुरुवात करूया. अगोदर मला वाटतं तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता एखादा. चल विचार देऊ. त्याला पण घ्या. तुम्ही पोस्ट ऑफिस किती वाजे उघडता? मी पोस्ट ऑफिस 9 वाजता उघडतो. मी पोस्ट ऑफिस 9 वाजता उघडतो, 9 ते 9:15 वाजेपर्यंत. ओके. बस दुसरं जान्हवी. पहिलीवाले आता पहिलीवाले पोस्ट ऑफिस किती वाजता? पोस्ट ऑफिस 1 ते 2च्या दरम्यान बंद होते. पोस्ट ऑफिस किती वाजता बंद करता याची खूप छान. आणि सरांनी तिथे 1 ते 2 वाजता पोस्ट ऑफिस सर बंद करतात. चला पहिलीवाले झाले. दुसरीवाले हात वर करा बरोबर. हां विचार विभाग कुठे गेला पत्रावर तिकीट का लावतात? याचा प्रश्न आहे सर, पत्रावर तिकीट का लावलं जातं? पत्रावर तिकीट याकरता लावलं जातं की आपण जे पाठवतो तिथं नोंदणी राहते. नोंदणी असणे गरजेचं आहे, कारण की जर आपल्याला दिलं आहे तर आपण ते कळू शकतो ना. ते माहिती आपलं जेव्हा त्याच्यावर आपण तिकीट लावलेलं असतं तर त्याच्यावर आपण ट्रॅक वगैरे करून आपण माहिती काढू शकतो की आपण आपलं पत्र कुठपर्यंत गेलं आहे, कुठपर्यंत आहे, कधी डिपॉझिट झालं, कधी डिलिव्हर झालं, याकरता तिकीट लावणं गरजेचं आहे. ओके छान गुड. चला दुसरा प्रश्न विचारा. पत्र पाठवण्यासाठी तुम्ही काय काय लिहिता? पत्र पाठवण्यासाठी याचा प्रश्न त्या पत्रावर काय काय लिहायला पाहिजे? पहिला आपण लिहितो की जो व्यक्ती आपण पत्र समोर पाठवतो आहे फ्रॉम म्हणजे इथून पाठवण्याचा ज्याचा ॲड्रेस असतो पहिला त्याचा ॲड्रेस लिहितो एका साईडला, आणि पलीकडल्या साईडला 2 मध्ये आपण समोरचा जे व्यक्ती आहे त्याला आपण जो पत्र पाठवतो आहे त्याचा संपूर्ण ॲड्रेस पिनकोड वगैरे लिहून आपण ते पत्र समोर पाठवतो. आपण जे पत्र पाठवतो त्याला माहिती आहे त्याला काय म्हणतात प्रेषक हां काय म्हणतात प्रत्येक आणि प्रति प्रति आणि प्रेषक. प्रेषक म्हणजे फॉर्म जो पाठवतो त्याला प्रेषक म्हणतात. सरांनी सांगितलं माहिती द्यायला पाहिजे. त्याची सुद्धा त्याच्यामध्ये ते उल्लेख करायचा आणि ज्याला पाठवायचं आहे प्रति त्याचा सुद्धा उल्लेख करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विचारा दुसरा प्रश्न. दुसरीवाले कोणी आहे का? तुम्ही किती कर्मचारी असतात? वा पोस्ट ऑफिसमध्ये सर कर्मचारी किती असतात? पोस्ट ऑफिसमध्ये कर्मचारी जर आपला BO मोठा असेल तर कर्मचारी 2 असतात, आणि आपला जर BO छोटा असेल म्हणजे जसं की कटोला अशा ठिकाणी एकच कर्मचारी आहे जो की दोन्हीही कामं करतो, जे की डाग वाटण्याचंही काम करतो आणि ऑफिसचे पूर्ण काम बी करतो, जे की आणि ऑफिस मेंटेनन्स, ऑफिस रेकॉर्ड वगैरे सर्व मेंटेन करावं लागते. ओके. पोस्ट ऑफिसमध्ये हां सर पोस्ट ऑफिसमध्ये जर मोठं असेल तर 2 कर्मचारी असतात, परंतु आपलं गाव छोटं आहे म्हणून एकच. आणि हे सर्व प्रकारची कामं स्वतः करतात, लिहिण्यापासून पत्र वाटण्यापासून आणि पत्र घेऊन येण्यापासून सर्व तेच करतात. नेक्स्ट दुसरं कोण आहे? चला विचारा. तिसरीवाले विचारा. दुसरीवाले झाले हो, तिसरीवाले विचारा मी. पोस्ट ऑफिस बचत खाते म्हणजे काय? हां गुड. पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते योजना आहे त्याच्याबद्दल थोडीशी पोस्ट ऑफिस बचत खातं म्हणजे सेव्हिंग करण्यासाठी, जे की तुम्हाला 4% व्याज दर देते. म्हणजे तुम्ही पैसे कधी ठेवू शकता, कधी काढू शकता. अशा प्रकारे पोस्टचं बचत खातं आहे, जे तुम्हाला महिन्याला नाही भेटत, वर्षातून म्हणजे एकदाच भेटते. संपूर्ण वर्षाच्या जोपर्यंत तुम्ही पैसे वगैरे ठेवता मार्च एंडिंगच्या वेळेस तुम्हाला ते सर्व पैसे व्याज दर भेटते. बघा तुम्ही पोस्टामध्ये जर 100 रुपये ठेवले तर ते 104 रुपये होतात. तुम्हाला कोणतेही पैसे वाढायचे नाही. 4% त्याला व्याज आहे असं सरांनी सांगितलं. बचत खातं म्हणजे तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवल्यानंतर त्या पैशाला व्याज दिलं जातं आपल्याला. तसंच यांच्याकडे सुविधा आहे. खूप छान. तिसरीमध्ये दुसरं कोणी विचार? कांद्याकडे आला तर तुम्ही काय करता? एखादं पत्र जर हरवलं तुमच्याकडून तर तुम्ही काय करता? बस
शक्यतो आम्ही पत्र हरवू देत नाही, पण अजून हरलंच नाही, त्याच्यामुळं आम्ही त्याची काही नोंद वगैरे काही माहिती नाही. जर पत्र हरवलं पत्र हरवलं कारण तर- त्यांनी पूर्ण कार्यदक्षतेने घेतलंय, पत्र हरू देत नाही. ओके, नेक्स्ट तिसरी वाली आणखी. चल, पोस्ट ऑफिस मध्ये दिवसाला किती लोक येतात? सध्या आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये दिवसाला किती लोक येतात सरासरी? पोस्ट ऑफिसला कमीत कमी 10 ते 15, कधी 20, कधी 4-5 पण येतात. म्हणजे जसं की पोस्ट ऑफिस जास्त वेळ चालू असले तर लोक येतात. जर कमी वेळ चालू असला तर म्हणजे कसं की डागाणालाही जावं लागते, बरोबर. पहिलं मक्काटोला जावं लागते, मग साखरेटोला जावं लागते, साखरेटोला परत मक्काटोला जावं लागते, मक्काटोला मग कडोतीला यावं लागते, मग बाकीचं कामं बघावं लागते. त्याच्यामुळं तुम्हालाही कधी कधी वाटतं की पोस्ट ऑफिस कमी वेळ का उघडं असते. बरोबर, ठीक आहे, गुड. चला, कळालं तुम्हाला प्रश्न? चल बघा विचार. तुम्हाला पत्र पाठवायला किती दिवस लागतात? आम्हाला पत्र पाठवायला 3-4 दिवस लागतात. म्हणजे आम्ही ज्या दिवशी बुक केलं त्या दिवशी आम्ही दुसऱ्या दिवशी आमच्या बॅगमध्ये पत्र जाते. पत्र इथून मक्काटोला आमगावून गोंदिया नागपूर, मग जिथे तुमचा पत्ता आहे दुसरा समोरचा तिथे जातं. आणि ते डिस्टन्सवर पण डिपेंड राहतात. बरोबर, अंतरावर आणि तुमच्या म्हणजे ते घेऊन जाण्याच्या याच्यावर पण अवलंबून आहे. चला, तिसरी वाला आणखी कोणी? तुम्ही पत्र कसे कसे पाठवता? वा, तुम्ही पत्र कसे कसे पाठवता नाही वाटतात गावामध्ये? हां. आम्ही पत्र पहिले आम्हाला जेव्हा पत्र येतात तेव्हा आम्हाला पूर्ण पत्र आमच्या रजिस्टरवर लिहून वगैरे घ्यावं लागतात. मग त्यांच्या व्यक्तीचं नाव, कुठून आलं, कुठं आपण कोणत्या व्यक्तीला देणार आहे, आणि त्याच्यानंतर आपण त्याची डेट आणि त्याची समोर सिग्नेचर घेण्यासाठी जागा ठेवतो. त्याची आपण त्यांना पत्र दिल्यानंतर त्याची सिग्नेचर वगैरे घेत असतो. वा, बघा, पत्र अगोदर ते नोंदी करून घेतात कोणतं पत्र आलंय, आणि मग त्याच्यानंतर त्यांना दिलंय, त्याच्यात दिल्याच्या नंतर सुद्धा त्यांची सही घेतली जाते. ओके, नंतर तिसरीमधून कोणाला विचारायचा आहे प्रश्न? तिसरी नाही, चौथीवाले हात वर करा. हां, विचार. तुम्ही सुट्टीच्या दिवशी पत्र वाटतात का? आम्ही सुट्टीच्या दिवशी पत्र वगैरे नाही वाटत, पण जर एखाद्याचं अर्जंट असेल, इमर्जन्सी असलं एखादं किंवा जॉईनिंग लेटर वगैरे काही पण असलं तर ते सुट्टीच्या दिवशी पण द्यावं लागतं. बस. तर बघा, एखादं यांना सुट्टी तर असते हक्काची, पण सुट्टीच्या दिवशी पत्र जर अर्जंटच असेल, ते पत्र पोहोचायलाच पाहिजे. आणि एखाद्या मुलाचा नोकरीचा प्रश्न आहे त्यावेळेस हे पत्र सुट्टीच्या दिवशी सुद्धा जाऊन वाटतात. गुड. त्यानंतर हां, चल नावाने. पोस्ट ऑफिस मध्ये लोक जास्त पत्र पाठवतात की मोबाईलमुळे बंद झाले? हां, मोबाईलमुळे काय परिणाम होतो? मोबाईलद्वारे जास्त का असल्यामुळं, मोबाईल असल्यामुळं पत्र आता कमी पाठवतात. पहिले जास्त पाठवायचे, आता तर कमीच आहे. एखादा म्हणजे आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये जास्त बुकिंग होत नाही, त्यामुळं गावकऱ्यांना पण विनंती आहे, आपल्याकडे बुकिंगची पण सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही काही बुक करू शकता इथून. लेटर इथनंच बुक करू इथून करायला पाहिजे तुम्ही, कारण इथून कोणी करत नाही. बुकिंगचं काय गोष्ट सांगा? बुकिंग तुम्ही इथून अशी करू शकता की हे ऐका रे. कोणाचे डॉक्युमेंट वगैरे कुठं पाठवायचे असेल, कोणत्या अधिकाऱ्याला पण पाठवायचे असेल, देवरी आमगाव कुठे पण पाठवायचे असेल तर इथून तुम्हाला बुक होईल. स्पीड पोस्ट वगैरे सगळे सेवा उपलब्ध आहे. ऐका, जर तुम्हाला एखादं डॉक्युमेंट पाठवायचेच असतील तर इथून ते पाठवून देऊ शकतात. तुम्हाला स्वतः पदर पेट्रोल खर्च करत जायची गरज नाही. लक्षात आलं? तुम्हाला आजीला, मावशीला, काकाला काही डॉक्युमेंट पाठवायचे, कागदपत्र, तर तुम्ही इथून पाठवू शकता. ठीक आहे, नेक्स्ट. हां, पोस्ट ऑफिस मध्ये सर्वात महत्त्वाचं यंत्र कोणते? पोस्ट ऑफिसमध्ये सर्वात महत्त्वाचं यंत्र म्हणजे आपलं ऑफिसचं डिव्हाइस, त्याच्यानंतर प्रिंटर, त्याच्यानंतर आपलं मंत्रा, म्हणजे जेणेकरून आपण लोकांचे थंब घेऊन आपण त्यांचे पैसे विड्रॉल डिपॉझिट करू शकतो. अशा प्रकारे हे 3-4 वस्तू बघा. महत्त्वाच्या आहेत. आता विधीने जो प्रश्न विचारला होता बचत खात्याचा, त्याच्यामध्ये पैसे असतात त्यांच्याकडे ठेवलेले, आपण ते तुम्ही काढू आणि टाकू पण शकता त्या खात्यावर. त्यामुळे ते डिव्हाइस आहे त्यांच्याकडे थंब घेण्याचा, हाताच्या अंगठ्याद्वारे. थंब म्हणजे काय? अंगठा त्या मशीनवर ठेवायचा, त्याच्यातून तुमची ओळख होणार, आणि ओळख झाल्यानंतर ते मान्य करणार की हीच व्यक्ती आहे, आणि मग ते पैसे काढले आणि घेतले जाणार. ठीक आहे, ते महत्त्वाचं यंत्र आहे. पुढं. पोस्ट ऑफिस मध्ये कोणकोणत्या विमा योजने असतात? वा, छान. विमा योजना कोणकोणत्या आहेत? आपल्याकडं PLI, RPLI आहे. जे की PLI अशी आहे की जे गव्हर्नमेंट सर्वंट आहे त्यांसाठी PLI आपण काढू शकतो, आणि जे आपले शेतकरी किंवा आपले जे बाकीचे कर्मचारी आहे, गावातले शेतकरी हो, कोणते बिझनेसमॅन हो, त्यांच्यासाठी आपण RPLI म्हणून पॉलिसी आहे, जीवन विमा, जे की आपण चांगल्या प्रकारे तुमची लाईफ इन्शुरन्स करू शकतो. आणि तुमचा त्याचा असा आहे की तुम्ही जी प्रीमियम भरता त्याच्यानंतर तुम्ही जर कंटिन्यू प्रीमियम भरत असला तर तुमच्या आता अचानक काही मृत्यू वगैरे पण झाला तर तुमच्या नॉमिनीला पूर्ण अमाऊंट दिल्यात येते. पोस्ट ऑफिस मध्ये मुलींसाठी कोणकोणत्या योजना आहेत?
तुम्ही त्यामध्ये अजून काही विमा आहेत हा, विचारू दे. नाही विमा नाही आणि कमीत कमी हा, विचारू दे, विचारू दे. कमीत कमी तुम्ही या ना. कितीपासून मी स्टार्ट करू शकता 200, 300, 400 तुम्ही जसं मंथली प्रीमियम भरू शकता अशा प्रकारे तुम्ही जीवन विमा काढू शकता. तुझ्या घरून आणि तुझ्या एक जीवन विमा असा आहे की वार्षिक आहे. वार्षिक भरायचे आहे तुम्हाला 520 रुपये हो, 320 रुपये हो किंवा 720 रुपये. आणि तुम्ही जसं ते भरसाल तुम्हाला 3 लाखाचा, 5 लाखाचा किंवा 10 लाखाचा अशा प्रकारे 3-4 विमा आहे जे तुम्ही काढू शकता. आणि ते वयमर्यादा आहे 18 ते 60 पर्यंत. पोस्ट ऑफिसमध्ये मुलींसाठी कोणकोणत्या योजना आहेत? मुलींसाठी आपल्याकडं SSC म्हणजे सुकन्या समृद्धी योजना आहे जे की 8.2% तुम्हाला व्याजदर पण देते. आणि एक लाडकी योजना म्हणून आहे, लाडकी लेक म्हणून, ती पण तुम्ही काढू शकता. सुकन्या योजना आणि लाडकी लेक योजना, ओके, या दोन योजना आहेत. अशा दोन योजना सरांनी सांगितल्यात. आता बघा, तुम्हाला हे सविस्तर या ठिकाणी सांगू नाही राहिले, पण तुमच्या आईला किंवा वडिलाला या ठिकाणी घेऊन या. या ठिकाणी घेऊन आल्यानंतर सरांना भेटायला लावा की आपल्यासाठी मुलीसाठी सुकन्या योजना आहे आणि लाडकी लेक नावाची योजना आहे जी तुमच्या शिक्षणासाठी किंवा लग्न कार्यासाठी तुम्हाला भरपूर मदत करणार आहे. इकडे इकडे बस, 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 तुम्ही बस. ठीक आहे, बस. त्यांना दे एक. नाही, नाही, बस. अशा दोन योजना आहेत. आपण पालकांना घेऊन नक्की भेटू शकता. नेक्स्ट पुढचा प्रश्न कोणाला विचारायचा? चौथीमध्ये कोण राहिले? झाले चौथीवाले? पोस्ट ऑफिसमध्ये कॅम्प्युटरचे काम होते का? कॉम्प्युटरचं काम असतंय का? आपल्याकडे कॅम्प्युटर दिलेलेच नाही, त्यामुळे कॅम्प्युटर इथे तर काम होत नाही. जसं की आमगाव सब डिव्हिजन ऑफिस आहे तिथे आपल्याला कॅम्प्युटरचं काम चालते. तिथून कॅम्प्युटर वगैरे चालू होते. इथं आम्हाला फक्त मोबाईल दिलेला असता डिव्हाइस म्हणून, त्याच्यावर आम्ही सगळं काम करतो. ओके, गुड. ओके, नेक्स्ट कोणते झाले? पाचवीवाले. हां, विचार. पावसात पत्र कसे सुरक्षित ठेवतात? हां, पावसामध्ये तुम्ही जर समजा पत्र वाटायचं झाले आणि पाऊस आला तर सुरक्षित ठेवण्यासाठी काय बाबा? छान प्रश्न. आम्ही रेनकोट वगैरे घेऊनच पत्र वाटप करतो घरोघरी जाऊन. जसं की कडून तर जास्त लेटर काही येत नाही, पण आलेच तरी तर आम्ही रेनकोटचा वापर करून, कारण तुम्ही जर ऑफिसवर यावंच लागते. अटेंडन्स तर आता चालू झाली आहे. 9 वाजता ऑफिस उघडं करून अटेंडन्स देऊन सगळं गोष्टी करावं लागतं. पाचवीवाला. नेक्स्ट. पोस्टामध्ये कशी तक्रार टाकतात? हां, पोस्टामध्ये तक्रार कशी करावी? पोस्ट ऑफिसमध्ये तक्रार करताना तुम्हाला एक ऑनलाईन ॲप असते, त्याच्यावरून तुम्ही तक्रार करू शकता. मनी ऑर्डर म्हणजे काय? मनी ऑर्डर म्हणजे वाचण्यासाठी कोणी पण देणगी देतात त्याला मनी ऑर्डर येतात. मनी ऑर्डर म्हणजे बघा, लक्ष द्या इकडं. जर तुम्हाला एखाद्याला देणगी द्यायची किंवा तुमचे आई आजोबा बाहेर आहेत, तुम्हाला त्यांना पैसे पाठवायचे, पैसे डायरेक्ट पाठवणे, याला मनी ऑर्डर म्हणायचं. लक्ष द्या. मनी म्हणजे काय? पैसे. किंवा आता मी बाहेर नोकरीला लागलो किंवा तुम्ही नोकरीला लागले आणि आपल्या आईवडिलांना तुम्हाला तिकडून पैसे पाठवायचे यांना घरी खर्च करण्यासाठी, नाही का? तर आपल्याकडं त्यांच्याकडे ATM नाही, बँक नाही, काहीच नाही. त्यावेळेस तुम्ही पोस्टामध्ये जाऊन मनी ऑर्डर करू शकता. तिथून पैसे येतील, यांच्याकडे तुमच्या गावातील आईवडिलांना भेटू शकतात. त्याचप्रमाणे एखादं वाचनालय आहे, तुम्हाला त्या वाचनालय सरांनी सांगितल्याप्रमाणे पैसे द्यायचे, दान द्यायचे, तर तुम्ही ती मनी ऑर्डर यांच्याकडून करू शकता त्या वाचनालयाच्या नावाने. नेक्स्ट. हां, थांब. एका पार्सलचे जास्तीत जास्त वजन किती असू शकते? एखादं पार्सल असेल तर तुम्ही जास्तीत जास्त किती वजनापर्यंत घेता? 500 ग्रॅमपर्यंत बुक वगैरे करतो, पण त्याच्याने जास्तही येऊ शकतो तिकडून, कारण की ते जे येतात ते शब्दयोजन ऑफिसवरून किंवा यसवरून अशा ठिकाणी बुक झालेलं असतं ना, त्याच्यामुळं तिथून जास्त वजनाचं येते. आम्ही ते डिलिव्हर करू शकतो. जास्तीत जास्त वजन त्याला तर सांगितलेलं नाही की. तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पत्र कसे पाठवता? वा, एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी. एका ठिकाणी म्हणजे आता इथून जर पाठवायचं म्हणलं तर इथून बुक करायचे आणि समोरच्या जो आहे ठिकाण तिथे बारकोड लावायचा, तो स्कॅन वगैरे करून ॲड्रेस वगैरे लावून आम्ही समोर पाठवतो. ओके, नेक्स्ट. तुमच्याकडे जुने तिकीट आहे का? हो, जुनी तिकीट वगैरे आहेत नाही, का आता त्या जुने तिकीट वगैरे तर नाही. इंग्रजांच्या काळातील? नाही आता सध्या तर ठीक आहे, नाही त्यांच्याकडे. नेक्स्ट. हां, पाचवीवाले संपले ना, सहावीवाले. पोस्ट ऑफिसमध्ये काम करायला बोल, काय नाही घाबरू नका. कोणकोणते शिक्षण लागतात? वा, छान. म्हणजे त्यांना जर पोस्ट मास्टरच व्हायचं असेल तर तुमच्या जागेवर त्यांना बसायचं असेल समजा, तर काय बाबा त्यांना शिक्षणाची अट आहे? पोस्ट ऑफिसला शिक्षणाची अट अशी आहे की 10वी पास पाहिजे आणि तुमचं जर 90+ पडले, मार्क पडले तर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये लागण्याची शक्यता आहे. आणि त्याची ना परीक्षा नाही, काही नाही, तुम्ही फक्त 10वीच्या मार्कवरती तुम्ही सिलेक्शन करू शकता. लक्ष द्या इकडं. जर तुम्हाला सरांसारखं पोस्ट मास्टर बनायचं असेल
लक्ष समोर द्या. इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये 90% जास्त मार्क पाहिजेत. कितीपेक्षा? 90. 100%पैकी 90पेक्षा जास्त पाहिजेत. दुसरं महत्त्वाचं, जर जागा 2च असतील आणि तिथं जर एक 97 वाला आणि एक 97 मार्कावाला आणि एक 90 वाला असेल तर त्या अगोदर 97 वाल्यालाच घेणार, 90 वाल्याला घेतलं जाणार नाही. लक्ष ठेवा, जागा 2 ज्या जागेच्या हिशोबाने ज्याला जास्त मार्क आहेत ते घेणार. तुमचा ना मुलाखत आहे, ना पेपर आहे, ना काहीच आहे. डायरेक्ट फक्त 10वीच्या मार्कावर तुम्हाला पोस्ट मास्टरची नोकरी भेटू शकते. पुढे नेक्स्ट. गावातील पोस्ट ऑफिस आणि शहरातील पोस्ट ऑफिस मध्ये फरक काय? वा, छान प्रश्न. गावातील पोस्ट ऑफिसमध्ये आता तसं तर काही जास्त फरक राहिला नाही, कारण की पहिले तरी इथं सुविधा कमी होत्या, जे की आर्टिकल बुकिंग बाकी कोणत्याही गोष्टी असो, बँकिंगच्या त्याच्या सर्व सुविधा कमी होत्या. आता त्या सगळ्या सुविधा खेड्यामध्ये उपलब्ध झाल्या. वा, हे जसं आता हां, अकाउंट ओपनिंग वगैरे सगळे ते LBWBO मधूनच होतात. वा, म्हणजे आता शहरामध्ये आणि खेड्यामध्ये काही बदल नाहीये. म्हणजे सगळ्या शहरातल्या सुविधा आपल्या दारामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे ज्या शहरामध्ये सुविधा असतात त्या खेड्यामध्ये सुद्धा आहेत. युवांना पैसे काढण्यापासून टाकण्यापर्यंत पण. नेक्स्ट क्वेश्चन. स्पीड पोस्ट म्हणजे काय? स्पीड पोस्ट. स्पीड पोस्ट म्हणजे जेणे की लवकर जाण्यासाठी जे आहे ते स्पीड पोस्ट म्हणून असते. जे रजिस्ट्री असते ती ज्या व्यक्ती आहे त्याच व्यक्ती द्यायला लागते. स्पीड पोस्ट आपण त्याच्या घरातले कोणत्याही जवळची व्यक्ती असते त्याची त्याला देऊ शकतो आणि सिग्नेचर वगैरे घेऊन आपण त्याला डिलिव्हर करू शकतो. लक्ष द्या, स्पीड म्हणजेच काय रे? वेग. जास्त अर्जंटमध्ये एखादा डॉक्युमेंट पाठवायचं असं सरांच्या म्हणण्यानुसार तर तुम्ही स्पीड पोस्ट करा. आणि स्पीड पोस्टमध्ये समजा तुम्ही माझ्या नावाने पाठवलं, मी घरी नाही आहे, तर सर माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे तो पत्र देऊ शकतात. परंतु एक रजिस्ट्री नावाचा प्रकार त्यांच्या बोलण्यातून आला आहे, ते फक्त त्याच समोरच्याच व्यक्तीला दिलं जातं ज्याच्या नावाने आहे, दुसऱ्याच्या हातामध्ये दिलं जात नाही, कारण की तो डॉक्युमेंट कागद खूप महत्त्वाचा असतोय. नेक्स्ट. पोस्ट ऑफिस मध्ये कोणकोणती कामे केली जातात? पोस्ट ऑफिसमध्ये अशी कामं आहेत की हे लक्ष द्या व्यवस्थित सुकन्या, पियुष, याच्यावर तुम्हाला लिहायचं जे घरी की जाऊन. सर्व स्कीम आहे ते ऐकून घ्या. सर्व भरायचे कामं असतात, आर्टिकल वाटायचे कामं असतात, डाग आणायचे, मेल लेटर बुक करायचे असतात. भरपूर अशा गोष्टी आहेत जे आपण पोस्टवर करू शकतो. भरपूर कामं असतात पोस्टामध्ये, सरांच्या बोलण्यातून आलंय. पुढे नेक्स्ट. पोस्ट ऑफिस मध्ये पैसे कसे जमा केले जाते? वा, पैसे कसे टाकायचे आता समजा आता सांगितल्याप्रमाणे. पोस्ट ऑफिसमध्ये तुमचं जर सेविंग अकाउंट असेल SB अकाउंट तर तुम्ही पैसे पासबुक वगैरे घेऊन यायची, मानसी. जे की आपण त्याच्यावर नोंदणी पण करून देतो की तुम्ही पैसे जमा केले म्हणून. तुम्हाला प्रिंट पाहिजे असेल तर प्रिंट पण देत असतो आणि त्या प्रकारे आपण तुमचे पैसे जमा करतो. आणि जर तुमचं IPBचं खातं असेल तर तुमच्या थंबद्वारे ते पैसे डिपॉझिट करतो, थंबद्वारे तुमचे पैसे विड्रॉल करतो. बरोबर आहे का? जसं बँकेत गेल्यानंतर तुम्ही 10,000 रुपये टाकले, एक स्लिप भेटते तुम्हाला, ते शिक्का मारून देतो कॅशियर सही करून, याने एवढे पैसे जमा केले, अर्ध फाडतो तुम्हाला देतो. सेम त्यांच्याप्रमाणे यांच्याकडे पण आहे. तुम्ही पैसे टाकायला आले, तुम्हाला एक पावती लिहून देणार, खाली सही शिक्का देणार, किंवा तुम्ही थंबद्वारे सुद्धा पैसे काढू किंवा टाकू शकता. खात्याचे 2 प्रकार सांगितले त्यांनी, एक IPBP आणि दुसरं आहे SB खातं. ओके, हे 2 खात्याचा वापर होतो इथे. नेक्स्ट. 6वीवाले संपले. ओके, आता शेवटचे 2 प्रश्न राहतील 7वीवाल्याचे. 2च मुलं आहेत. हां, विचार बाबा. हां, विचारू दे. हां, पोस्ट ऑफिस मध्ये महत्वाचे काम कोणते? हां, एकदम महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं. पोस्ट ऑफिसमध्ये महत्त्वाचे काम म्हणजे अकाउंट ओपनिंग आणि एक लेटर बुकिंग, लेटर वाटणे, हे 2-3 कामं जास्त महत्त्वाचे. कारण की अकाउंट ओपनिंगसाठी आम्हाला पण प्रेशर दिले आहे त्यावरून की तुमच्या BOला अकाउंट कमी आहे, तुम्ही अकाउंट ओपन करा. आणि अकाउंट ओपन करणं म्हणजे की आमचीच हे नाही आहे, आमचे काही फायदा वगैरे नाही त्यात काही, पण ते कसं कस्टमरचं पण फायदा असते. आणि गावात जर तुमचं पोस्ट ऑफिस आहे तिथं तर तुम्ही काहीतरी लाभ घ्यावं आणि तुम्हाला सरकारने जे घरोघरी पोस्ट ऑफिसची सुविधा दिली आहे त्याची तुम्ही लाभ घ्यावा असेल. खूप छान. बघा, आपल्यामध्ये यांच्याकडे एकच आहे महत्त्वाचं काम, म्हणजे ते पत्र वाटप करणं, तेच मेन आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे खाते उघडणे. कारण की तुमच्या सर्वांपर्यंत पोस्ट ऑफिस घरापर्यंत येऊन पोहोचलं पाहिजे. तुम्हाला कुठेही गावात सेक्रेटरीला जाऊन किंवा बाहेर जाऊन त्रास न होता. आपल्या आईवडील शेतीमध्ये काम करून आले, पोस्टामध्ये सकाळ सकाळ येणार, 2 मिनिटात पैसे टाकणार आणि काढणार. यासाठी एक खातं उघडायला, ते खातं तुम्ही येऊन उघडू शकता. ठीक आहे. नेक्स्ट. पोस्ट ऑफिस मध्ये पार्सलचे वजन कसे मोजतात? हां, पार्सलचे वजन आपल्याकडे हे आहे, आपल्याकडे काटा दिलेला आहे, जे की आपण 500 ग्रॅमपर्यंत पार्सलचं वजन मोजू शकतो. आणि जर 500 ग्रॅमच्या वर असतील तर ते आपण आंबासारख्या ठिकाणून बुक करू शकतो. बघा, 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो, बरोबर आहे. अर्धा किलोपर्यंत जर एखादं पार्सल पाठवायचं असेल तर सरांकडे यंत्र आहे, त्याच्यावरून ते मोजून
पाठवू शकतात. पण तुम्हाला जास्तच मोठं पाठवायचं आहे तर मात्र तुम्हाला आमगावसारख्या ठिकाणी म्हणजे ते सरळ स्वतः जातील किंवा तुम्हाला घेऊन सोबत जातील. ठीक आहे. नेक्स्ट, पोस्ट ऑफिस मध्ये काम करत असताना तुमची मजेदार अनुभव कोणते? तुम्हाला म्हणजे आतापर्यंत पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी लागल्यापासून सगळ्यात मजेदार एक अनुभव आमच्या मुलांना सांगा, म्हणजे आपण मग या ठिकाणी. पोस्ट ऑफिसमध्ये म्हणजे ते सगळं हिंडून फिरून कामं करावं लागते, त्याच्यामुळे काही वाटत नाही. म्हणजे असं एका ठिकाणी बोर होण्यासारखं काही काम नाही आहे. आणि गावातले जे लोक आहेत ते पण सगळे चांगले भेटलेले आहेत. आता बघा, सरांनी सांगितलं सगळ्यांबरोबर हिंडता फिरता येतं आणि नागरिकांशी संवाद होतो. सगळ्यात महत्त्वाचं, बुजुर्ग असो किंवा छोटा मुलगा असो, सगळ्यांबरोबर यांची बॉन्डिंग होते. गावातील सगळ्या लोकांबरोबर राहतात आणि याच्यापेक्षा मजेशीर आपल्याला हिंडायला फिरायला आवडतं ना, तेच त्यांनी सांगितलं. आपल्याला हिंडायला फिरायला आवडतं, प्रत्येकाच्या घरी जाता येतं, प्रत्येकाचं घर माहीत होतं, नाही का. या अशा सगळ्या छोट्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण आज शिकलो. तरी माझी तुम्हाला विनंती असेल की हा एक छोटासा उपक्रम आपल्या गावातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कडोती टोला यांनी आमची शाळेची वारी आज पोस्ट ऑफिसच्या दारी आली, याबद्दल 1-2 शब्दात या उपक्रमाबद्दल आपल्याला काय वाटतं? असे उपक्रम शाळेने घ्यायला पाहिजे का? याच्यातून मुलांच्या ज्ञानामध्ये खरंच फायदा होईल का? या पद्धतीने आपण 2 मिनटं फक्त बोलावं. बरं, बस जे की आता तुम्ही इथं आले त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो. असे कार्यक्रम तुम्ही घेतले तर तुमचंही जनरल नॉलेज वाढेल. असे कार्यक्रम घ्यायला पाहिजे. हे ऐका रे. आणि आता तुम्हाला जी स्कॉलरशिप वगैरे येतात ऐका रे, ते येण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसचं अकाउंट पण ओपन करायला पाहिजे, जे की IPP म्हणून आहे. आणि तुम्ही ज्या 1 ते 10 वर्षापर्यंत जे वयोगटातील मुले आहेत त्यांच्यासाठी सुकन्या समृद्धी योजना आहे, त्यांनी ते अकाउंट ओपन करून घ्यावे. कारण की त्यांचे जे लग्नासाठी जे पैसे जमा होतात ते तुमच्या चांगल्या करतात आहे. तुमचं लग्न वगैरे त्याच्यात होतात समोर चालून पुढे चालून 1 वर्षानंतर. सुकन्यामध्ये आपण कमीत कमी किती पैसे टाकू शकतो? 250 रुपयापासून अकाउंट स्टार्ट होते आणि त्याच्यानंतर तुम्ही कितीही टाकू शकता, त्याची लिमिट नाही आहे. वयाची अट 1 ते 10 वर्षापर्यंत आहे सुकन्या. आणि सेविंग अकाउंटसाठी आहे 18 ते 65 पर्यंत करू शकतो. ओके, खूप खूप धन्यवाद. बघा, आपल्या या छोट्याशा उपक्रमाला आदरणीय विशालजी पवार साहेब यांनी आज मदत केली की मोकळ्या मनाने आपल्या मुलांचे खरंच सगळे उत्तरं दिले. कोणताही एकही प्रश्न असा सोडला नाही की मुलांना आलेला प्रश्न त्यांच्याकडून म्हणजे मार्गदर्शन झालं नाही. बरोबर आहे. तर आताच या ठिकाणी आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे सुद्धा उपस्थित झाले, त्यांचा पण या ठिकाणी फुलगुच्छ देऊन आपण सन्मान करूया. तर आदरणीय जयंत हेमणे, आपले ह्या आदरणीय राहुलजी शहारे यांचा सन्मान करीन अशी मी फोटो घेणार अशी विनंती करतो. यानंतर आपण जसं आत्ताच बघितलं, आदरणीय विशालजी पवार साहेबांनी आपलं मत व्यक्त केलं की खरंच असे उपक्रम शाळेने राबवायला पाहिजे, जेणेकरून मुलांच्या अभ्यासाबरोबर या जगामध्ये काय चाललं या परिस्थितीची सुद्धा माहिती होते. धन्यवाद सर, तुम्ही वेळ दिला. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित असणारे आपल्या गावचे पोलीस पाटील यांनी बघा, इकडे समोर लक्ष द्या, आपल्या 2 उपक्रमामध्ये यांचा हारीचा वाटा आहे. कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एक उपक्रम घेतला होता ज्यामध्ये प्रकल्प बनवायचा होता. लुक ॲट मी, ज्यामध्ये प्रकल्प बनवायचा होता आपल्याला की गावातील पोलीस पाटलांची मुलाखत. असे वेगवेगळे मी मुलं पाठवले होते, परंतु त्याच्यामध्ये सरांकडे काही मुलांना मी पाठवलं. सरांनी अभिप्राय पण दिला आणि खूप छान उपक्रमाबद्दल त्यांनी अभिप्रायामध्ये लिहिलं आहे. त्याचबरोबर आजच्या या उपक्रमासाठी पण सुद्धा ते घरून काहीतरी कामानिमित्त बाहेर पडणारच होते, पण त्यांना जसं कळालं की शाळेचा उपक्रम आहे आणि शाळेमध्ये काहीतरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं, सरांनी एका शब्दावरती सर या ठिकाणी आले आणि आपल्यामध्ये उपस्थित राहिले, त्याबद्दल मनस्वी खरंच आभार. मी सरांना विनंती करेल की या चिमुकल्यासमोर आणि या आमच्या समितीच्या माणसांसमोर या उपक्रमाबद्दल थोडंसं 2 शब्द आपण व्यक्त करावे. लक्ष द्या गोष्टी. सरांनी आपण ह्या पोस्ट ऑफिसला आलो आहोत नाही का, त्यापूर्वी आपल्याला याची हिंट्स सरांनी दिलाच असतील तुम्हाला, है ना. तर विशाल सर म्हणजे पवार सरांनी जो तुम्हाला सांगितलं का मला येण्याकरिता काय करावं लागलं, त्या यातल्यात सांगा तुम्ही. आता सांगितलं यांनी की मला येण्याकरिता काय करावं लागलं, सांगा तुम्ही.
हा 10वी पास किती टक्क्यावरती? तुम्ही सांगा हो सारे किती टक्क्यावर? कुठे किती टक्के पाहिजे बरं यांच्या जागेवर किती नोकरी टक्क्यावर करण्यासाठी नियुक्ती आपल्याला? झालेली आहे यांची? 100 व्यवस्थित हां 97% पर्यंत 90च्या पुढे. ठीक आहे ओके. अजून कोण सांगते? सांग तू, साखरे, हां हां रौनक रौनक. सांग इथं जर तुला पोस्ट मास्टर म्हणून काम करायचं असेल तर काय करायला पाहिजे बरं? कितीपर्यंत अभ्यास करायला पाहिजे? कितवीपर्यंत शिकवायला पाहिजे? कितवीपर्यंत शाळा शिकायला पाहिजे? 10वी पर्यंत. गुड शाबास बस काही आता सांग लगेच तिच्याकडे हा विचारण्याचा 10वीत 90पेक्षा जास्त टक्के आणावं पडेल तेव्हाच आपण पोस्ट मास्टर ही पदवी घेऊ शकतो. हा प्रश्न विचारण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे काय? याच्यात एक जिद्द आणि प्रेरणा निर्माण होते नाही का? बरोबर. आणि तोच प्रश्न मी त्याच्याकरताच विचारला आहो की आपल्याला 90पेक्षा जास्त मार्क कसे येतील आहे का नाही? त्याच्याकरता आपल्याला अभ्यास करायचा आहे. हा जो जनरल नॉलेज आता तुमचा उपक्रम चालू आहे या उपक्रमामध्ये हिरहिरीने मी माझ्याकडे 2-3 मुली आलेल्या आहेत त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स नव्हता. काय म्हणलं मी? कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास तो मला दिसला नाही आहे. जेव्हा आपण दुसऱ्याकडे जात आहोत एखाद्या व्यक्तीचे इंटरव्ह्यू घेण्याकरता आले ना तुम्ही बरोबर. तर त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स बिलकुल स्ट्रॉंग असायला पाहिजे आणि हा आपला कॉन्फिडन्स स्ट्रॉंग करण्याकरिताच हा उपक्रम आहे बरोबर. है ना? तर त्याच्यात आपल्याला शिकणे आहे. नुसता एखाद्या व्यक्तीकडे जाऊन नाही का त्यांनी ज्या बी पद्धतीनं सांगितलं ते लिहिणेच नाही. तुमच्यामध्ये तत्परता असायला पाहिजे नाही का? तत्परता असायला पाहिजे. त्याच्याकरता हा उपक्रम आहे. आपल्याला घडवण्याकरिता उपक्रम आहे है ना? तर आपण त्या उपक्रमाकडे मनाने आणि हिरहिरीने लक्ष द्यायला पाहिजे. अभ्यासाच्या व्यतिरिक्त अभ्यास तर चालता राहील. आपला आयुष्य आहे तोपर्यंत अभ्यास चालता राहील परंतु आपल्याला अनुभवाची गरज आहे. आणि अनुभव म्हणजे ह्या ठिकाणातून जे शिकलेले आहेत शाळेत आमच्या बरोबरीचे जे व्यक्ती असतील ते घरी आहेत त्यांनाही माहीत नसेल नाही का? जे पवार सरांनी जो सांगितलं आहे त्यांनाही माहीत नाही आहे, जो तुम्हाला माहीत झालेला आहे. त्याच्यामुळे ह्या उपक्रमाचा जे शाळेच्या माध्यमातून राबवत आहेत हे शाळेच्या आणि त्या यांनी जो प्लॅनिंग केलेला आहे या उपक्रमाचा त्यांचा मी स्वागत करीन. धन्यवाद देईन त्यांना की हा उपक्रम राबवलेला आहे की याच्यातून आपले विद्यार्थी घडणार आहेत है ना? आणि तुम्हाला त्याच्या माध्यमातून अनुभव येणार आहे. तरी पुनश्च मी शाळेच्या शिक्षकांना शिक्षक वृंदांना आणि विद्यार्थ्यांचा अभिनंदन करतो आणि आपले शब्द थांबवतो. धन्यवाद. बघा कोणतरी पाठीवरती हात ठेवून फक्त लढा म्हणायला पाहिजे. त्याप्रमाणे सरांनी आपल्या उपक्रमाचं कौतुक केलं म्हणजे आपल्याला आणखी प्रेरणा भेटते. आणि याच्यातून आनंद वाटला की सरांच्या छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष आहे की तुम्ही खरंच येताना कॉन्फिडन्स होता का? कॉन्फिडन्स म्हणजे तुमच्यामध्ये आत्मविश्वास. एखाद्या व्यक्तीची इंटरव्ह्यू घेण्यासाठी मुलाखत घेण्यासाठी आपण जातो तो मुलाखत घेण्यासाठी आपल्यामध्ये खरंच कॉन्फिडन्स आहे का? जर नसेल तर तो वाढवायचा कसा यासाठी आपल्या या उपक्रमाचं सरांनी तुम्ही भरून कौतुक केलं आहे की बाबा या उपक्रमातून खरंच मुलं वाढणार आहेत आणि ते घेण्यासारखं आहे. जे त्यांच्या वयातील व्यक्तींना माहीत नसेल असे काही प्रश्न तुम्हाला या बालवयात अनुभवायला भेटलेत असं सरांनी या उपक्रमातून सांगितलं आहे. धन्यवाद सर. आपली साथ नेहमी सोबत असू द्या. यानंतर मला वाटतं यानंतर आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनाही मी विनंती करेल या उपक्रमाबद्दल आपण 2 शब्द बोलावे. आपण ठरवल्याप्रमाणे माननीय पडळकर सरांसोबत आम्ही भरपूर सारे उपक्रम राबवायचा प्रयत्न केला पण काही कारणास्तव अडथळे येत असतात. काही अडथळे आले आम्हाला आणि त्याच्यात आम्हाला तहसीलदार साहेबांना पण आणायचं होतं शाळेमध्ये. त्याच्यानंतर आम्हाला दवाखान्यात ॲम्ब्युलन्स आणायची होती पण सरांनी मागं आणलं वाटते. त्याच्यानंतर आपल्याला डॉक्टरांना शाळेमध्ये बोलवायचं होतं. जसे पोलीसमध्ये असणारे व्यक्ती बोलवायचे होते, ठाणेदार साहेब होते, PSI साहेब होते. असे आमचे भरपूर सारे उपक्रम राबवायचे होते जेणेकरून मुलांना त्याची जीत निर्माण व्हायला पाहिजे होती की आपल्याला समोर चालून काय करायचं आहे. बारकाले पोरं ते करू शकत नाही 1 ते 3 पर्यंत पण ते 4चे विद्यार्थी आहेत 5-6चे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनात असं कुठंतरी वाटावं की आपणही करू शकतो.
असा आमचा ठरलेला प्लॅन होता. त्यानुसार पडळकर सर आणि उतराम सर हे प्रयत्न घेत आहेत. ओके, धन्यवाद भाऊ. बघा, काम करताना नेहमी अडचणी येतच असतात आणि त्या अडचणीवर जो मात करतो त्यालाच कुठेतरी इतिहास घडवण्याचं श्रेय असतं आणि तुमची नेहमी साथ आहे, अशी साथ आमच्यासोबत असू द्या. आदरणीय उके सर या ठिकाणी काही कारणास्तव त्यांना तब्येत खराब असल्यामुळे येता नाही आलो, त्यामुळे आदरणीय प्रभारी मुख्याध्यापक कुशराम सर यांना विनंती करत की आपण सर्व पाहुण्यांचं आणि विद्यार्थ्यांचं या उपक्रमाबद्दल थोडं बोलून सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करावे. तर माझ्या मते आजचा आपला उपक्रम आज आपण कडोतीटोला येथील पोस्ट ऑफिसला भेट दिली. आपला उपक्रम इथं यशस्वी झाला असं दिसून येत आहे. सर्वप्रथम मी इथले पोस्ट मास्टर साहेब माननीय विशाल पवार सर यांचं अभिनंदन करेन की त्यांनी आम्हाला आपलं अमूल्य वेळ आमच्या मुलांकरिता आणि आमच्या शाळेकरिता त्यांनी आपला हा वेळ इथं खर्ची घातला आणि त्यांनी आमच्या शब्दाला मान दिला. त्याच्यामुळे आमचं हे नियोजन आम्ही सक्सेस करत आम्ही यशस्वी झालो. त्याचप्रमाणे आपल्या गावातील पोलीस पाटील साहेब तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुलजी सहारे साहेब, तसेच पत्रकार साहेब किशोरजी वालदे, तसेच आमचे शाळा व्यवस्थापनाचे सदस्य मान्य पवनभाऊ शहारे, तसेच लताताई वालदे आणि राधेश्यामजी परतेती यांनी सुद्धा ह्या कार्यक्रमाला एक चांगलं उपक्रम सक्सेस व्हावं त्याकरिता त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांनी मदतसुद्धा केली आणि आपला अमूल्य वेळसुद्धा पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत त्यांनी इथं आम्हाला त्यांनी प्रोत्साहित केलं. याच्याबद्दल त्यांच्यासुद्धा मी शाळेतर्फे आभारी आहे. आणि आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही दर शनिवारला असेच वेगवेगळे उपक्रम आम्ही शाळेतर्फे राबवत असतो. त्यानुसार आज आम्ही ठरवलं होतं की आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिसमध्ये काय काय त्यांचे जे व्यवहार असतं ते आमच्या मुलांना कळावं. पोस्ट ऑफिसमध्ये नॅचरली इत्तमभूत माहिती आमच्या विद्यार्थ्यांना माहिती झाली, त्याकरिता आम्ही उपक्रम राबवण्याचे आम्ही होतं. तर आज आम्ही हा उपक्रम आमच्या कडोतीटोला शाळेतर्फे इथं हा उपक्रम राबवला आणि विद्यार्थ्यांना इथं सर्व माहिती पोस्ट मास्टर माननीय विशाल पवार साहेब यांनी आमच्या मुलांच्या पूर्ण प्रश्नांची उत्तरं दिली आणि असा उपक्रम आम्ही यशस्वी करण्यास सक्सेस झालो असं मला वाटत आहे. आणि आमच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांच्या मनात जे काही प्रश्न होते बारीक सारीक त्यांचेसुद्धा त्यांनी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोस्ट मास्टर बनण्यासाठी काय योग्यता असावी, त्याच्यानंतर अनेक प्रकारच्या ज्या लहान मोठ्या पोस्ट ऑफिसच्या योजना आहेत त्यांचीसुद्धा त्यांनी जाणीव झाली. त्यानंतर विद्यार्थी हीच गोष्ट आपल्या आईवडिलांना जाऊन घरी सांगतील, त्याच्यामुळे अनेक इथल्या ज्या योजना आहेत त्या घराघरापर्यंत आमचे विद्यार्थी पोहोचवतील. हा एक तिथून एक म्हणजे संदेश जाईल आणि एक विद्यार्थ्यांना आपण प्रश्न कसे विचारावेत याचे सुद्धा त्यांना म्हणजे एक तयारी झाली त्यांची. आणि आपण प्रश्न विचारताना कशा प्रकारचे प्रश्न विचारले पाहिजेत, प्रश्न कसे तयार करावेत याचे सुद्धा त्यांना एक प्रकारचं मार्गदर्शन त्यांना एक संदेश मिळाला. आणि आमचे विद्यार्थी असेच अनेक उपक्रम राबवण्यात यशस्वी होतील अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि इथंच माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. बाय बोला.
अच्छा ओके